काम सरो वैद्य मरो ही राजकारणातली भूमिका बनत असताना यावेळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी युती धर्म पाळला. ठीक आहे, मतदार सहलीला गेले. निश्चित तुम्ही मराठवाड्याचे नेते नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही मुख्यमंत्री होतात तर प्रदेशाध्यक्ष होतात, तुमचं साम्राज्य आहे. पण शेवटी सत्ता आली हातात, विरोधकाला देतील आता. हे सुसंस्कृत राजकारत्याला शोभा देत नाही. आणि आता जिल्हा परिषदात 4-5 महिन्यात होतील. खरं नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला आता सुरुवात होणार आहे. कारण या ठिकाणी राम भक्त हनुमान जे की अमरनाथ राजूरकर, निश्चित अनेक लोकप्रतिनिधी पाहिले. एक विश्वास, एक निष्ठा, पण निश्चित शांत डोक्यानं जर विचार केला, चव्हाण साहेब, तुमच्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या विविध लोकांमध्ये कोण कोण होतं? कारण मी त्यावेळा मैदानात होतो, मी पाहत होतो, मी ऐकत होतो. म्हणून एका बाजूला राऊत प्रवृत्ती ही राजकारणातून आउट करत असते. म्हणून नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोकरावजी चव्हाण यांची जबाबदारी अत्यंत वाढलेली आहे. मग भोकर विधानसभा मतदारसंघ कन्याचा आहे, दुसरा मतदारसंघ राठोडाचा आहे, तिसरा मतदारसंघ पवारांचा आहे, चौथा मतदारसंघ आणखीन कोणाचा आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही युती धर्म पाळणार का? बँकेला तुम्ही युती धर्म पाळणार का? आणि यावेळा ज्या 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्यांनी ज्या सामंजस्यानं या विधान परिषदेच्या जागा निवडून आणल्या, त्याच प्रकारे बळी तो कानपिळी न ठरता काय की त्या ठिकाणी 2 भाजपचे खासदार आहेत, दोन्हीही विधान आपले राज्यसभेचे आहेत. त्याचबरोबर हेमंत पाटील आहेत, आष्टीकरचा काही भाग या ठिकाणी आहे, आपले काळगेंचा काही भाग आहे, रवींद्र चव्हाण सरांचा काही भाग आहे. आणि जे मध्ये आहेत त्यांचा विचार करा असं आम्ही म्हणणार नाही, किंवा प्रतापराव पाटलाची सुपारी घेऊन आम्ही बोलत नाही. पण नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दरबारशाही प्रवृत्ती अशोकरावजी चालू देऊ नका. काळ बदलला आहे, वेळ बदललेली आहे. तुम्ही लोकांना भेटणं गरजेचं आहे, लोकांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी मला आठवत आहे, ज्या वेळेस विलासरावजी होते त्यावेळा ते म्हणायचे प्रदीप राठींना भेटा, बब्रुवान काळेंना भेटा. आम्ही म्हणायचं साहेब, तुम्ही पराभव झाल्यानंतर तुम्ही एकटे डायरेक्ट लोकांशी भेटा. आमचं अशोकराव चव्हाण यांना या निमित्तानं जाहीर सांगायचं आहे की फूस द्यायचं काम. अमरनाथ राजूरकर तिसऱ्यांदा आले, कसे आले, काय काय केले, पण मुकादम प्रवृत्ती वाढता कामा नये. राम भक्त हनुमान हा रावण लोकाशी होता कामा नये. खऱ्या अर्थानं रामराज्याची संकल्पना राबवत असताना शकुनी नीतीला, खुनसी नीतीला हा थारा देता कामा नये. मुंह में राम बगल में छुरी हेही वागता कामा नये. आणि अशा एका परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना नगरपालिकेला जे घडलं, महानगरपालिकेला जे घडलं, त्या प्रकारची पुनरावृत्ती होणार का? मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. कारण अशोकराव चव्हाण यांची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. काही लोक आणखीन, आणि अमरनाथ राजूरकर यांनी सुद्धा स्वतः कायम अमर आणि अजरामर राहत असताना कोण आपल्या वागण्यानं एखादा पक्षातला निष्पाप कार्यकर्ता हा
शहीद तर होणार नाही ना. आणि वागण्यात, कथनी आणि करणीमध्ये फरक होता कामा नये. जेवढी अशोकरावांची जबाबदारी वाढलेली आहे त्याच्यापेक्षा 1000 पट अमरनाथ राजूरकरांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण अमरनाथ राजूरकर हे फील्डवरचे आहेत, ते जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांना सगळ्यांना समानतेनं, मात्र आईचं प्रेम देणं गरजेचं आहे. दाईच्या प्रेमावर कार्यकर्ते जगत नसतात. म्हणून अमरनाथ राजूरकर हे साहेबांचं तर ऐकलंच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली, जे तुमच्या बरोबर सहलीला आले, ज्यांनी गोव्याला गेले, तिथं डान्स केला, तिथं मजा केली, लातूरच्या ग्रँडमध्ये थांबले, पण यावेळा लोकांना तुम्ही काय दिलं घेतलं हे माहीत नसतंय. पण एखादा मनुष्य काय, जसा संस्कृतीची संस्कृती, निजामाची संस्कृती, औरंगजेबाची संस्कृती, आणि तशा प्रकारचं न वागता सगळ्यांना सन्मानाचं, नसता प्रतापरावला छाटा, देवरेताईला छाटा, प्रवीण पाटलाला छाटा, राठोडला विचारू नका. निश्चित लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अभिमन्यू पवार हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ बघतो. त्याचबरोबर रमेश कराड हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ बघतात. संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांचा मतदारसंघ बनतात. आणि वंडरफुल एक्झाम्पल की एक प्रत्येक जिल्ह्याला एक धस पाहिजे. धस म्हणजे काळजाचं धस धस नाही, सुरेश धस. मी पाहत होतो उमेदवारी जाहीर झाल्यापासून गट तट तुमचं माझं जमत नाही, पण प्रत्येकाला भेटायचं. मग त्यांचं वैयक्तिक हेवे दावे ताई बरोबर असतील, आणखीन तुमच्या धनुभाऊ बरोबर असतील, तुमचं सख्य विजयसिंह बरोबर असेल किंवा नसेल, तर प्रत्येक जिल्ह्याला एका धसची गरज आहे, ज्याला आपण कोऑर्डिनेटर, समन्वयक, द हिरो ऑफ दी सिरीज जर कोण असेल विधान परिषद लातूर जिल्ह्याचं, लातूर, धाराशिव, बीडचं, तर हे सुरेश धस आहे. निश्चित पुन्हा पुन्हा हिस्ट्री रिपीट अगेन अशा प्रकारचं न होता आता खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला, कारण खासदार डॉक्टर गोपछडे आहेत, त्यांचा घोडा जर इकडं पूर्वेकडं निघाला, अशोकरावचा घोडा पश्चिमेकडं निघाला, तर अमरनाथ राजूरकरांनी ती भूमिका बजावावी, सगळ्याला घेऊन चालावं, सगळ्याची वज्रमूठ आवळावी. आणि या विजयातून तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की लोकांनी तुम्हाला तिसऱ्यांदा निवडून दिलं. तुमची जबाबदारी वाढलेली आहे. जबाबदार माणसानं बेजबाबदार वागून जमत नसतंय. आता काळ आणि वेळ ठरवणार आहे. आता येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याचं राजकारण कशा प्रकारे चालणार, का वरून दब टाकायचा आणि खाली मात्र नाही जिल्हा परिषदा बघून घ्या, आपल्या आपल्या स्वबळावर लढा. निश्चित कार्यकर्ते ज्या त्या मतदारसंघात असतात, त्यांचा विचार करायचा असतो. पण एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात महाराष्ट्र विकास आघाडी विरुद्ध जर महायुती, ज्यामध्ये रामदास आठवले असतील, शिंदे सेना असेल किंवा भाजप असतील, या सगळ्याची वज्रमूठ बांधणार का या एकेकाला उगा ठोक म्हणणार, गदा निकला है ठोकने के लिए, गदा म्हणजे बजरंग बलीचा गदा. तर अमरनाथ राजूरकर, बी अलर्ट, बी सिन्सियर, बी प्रॉम्प्ट. या बोटावरचा थुका या बोटावर करणं सोपं असतंय. वक्त का सब इंतजार करते हैं, वक्त किसी का इंतजार नहीं करता. कारण मी वक्त पिक्चर 2-3 वेळा पाहिलेला आहे आणि मला त्यातनं बरंच काही शिकायला मिळतंय. आजकाल पूर्वा बापाला वाटा मागतात, पोरं तर वाटा मागतातच मागतात. बाप माय मेलं तर म्हणतात आम्ही RTGS करतो, अंत्यविधी करून टाका. तर दुर्दैवानं असलं दुर्दैवी चित्र निर्माण होता कामा नये. थोरल्या भावानं थोरल्या भावासारखं व जबाबदारीनं वागावं, नसता मग रणकंदन. कारण लोकसभेचा पराभव काय किंग
काय म्हणते त्याला डबल किलर जॉईंट किलर प्रतापराव ठरले होते आणि तेही आम्ही पाहिलेलं आहे. खरं म्हणजे अशोकरावमुळे ते पडले का आले हा आता उकंडा उकरायची गरज नाही. पण येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला निश्चित चांगली दिशा, चांगलं वातावरण, कुचक. आणि मी जेव्हा मागे लिहिलं होतं की प्रतापराव आणि अशोकराव एक होणं गरजेचं आहे, तर त्या दोन्हीही गटाच्या अनेकाला मिरच्या लागल्या होत्या. कारण ह्यांची दुकानं बंद पडतात म्हणून कुणाचं दुकान बंद का चालू त्यापेक्षा पक्षाचं प्रमुखाचं दुकान नव्हे, दुकानदारी नव्हे, तर सब जनता है हमारी प्यारी, करो सबसे यारी. यारी म्हणजे प्रेम नाही, मनापासनं अंतःकरणापासनं मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. तर पाहूयात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला आता कशा प्रकारची कलाटणी मिळते. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.